नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BSc कॉम्प्युटर सायन्सच्या सेमिस्टर फर्स्ट मॅथमॅटिक्स पेपर सेकंड डिस्क्रीट मॅथमॅटिक्स मधील चॅप्टर नंबर 1 लॉजिकला आपण सुरुवात केली. आज आपण जो क्वेश्चन बघतो तो ट्रूथ टेबल बनवण्याचा एक क्वेश्चन आहे. कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल फॉर द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट. तुम्हाला एक कंपाऊंड स्टेटमेंट असं दिलं आहे, P अँड निगेशन ऑफ Q, डबल इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ P ऑर Q. याचा मला सर्वप्रथम ट्रूथ टेबल बनवायचा आहे. तर त्यासाठी करायचं काय, नीट लक्ष द्या. इन दिस स्टेटमेंट पॅटर्न नंबर ऑफ स्टेटमेंट्स विच इज डिनोटेड बाय N आर 2. P अँड Q हे दोन स्टेटमेंट आम्हाला दिलेले आहेत या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये, म्हणून आपण त्याची नोंद केली. N इज इक्वल टू 2. त्यानंतर नंबर ऑफ कनेक्टिव्स काय काय वापरलेत आपण, अँड, निगेशन, डबल इम्प्लिकेशन, परत निगेशन, ऑर. 1, 2, 3, 4, 5 कनेक्टिव्स आम्ही या ठिकाणी बघतो आहोत. मग नंबर ऑफ रोज कसं लिहितात माहिती का, 2⁻n आणि n किती आहे 2. सो 2⁻2 किती झाले 4. म्हणजे या ट्रूथ टेबलमध्ये नंबर ऑफ रोज येणार 4. त्यानंतर काढायचं असतं नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट्स प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्ह. नंबर ऑफ स्टेटमेंट 2 आहेत, नंबर ऑफ कनेक्टिव्ह 5 आहेत, टोटल झाली 7. म्हणजे या ट्रूथ टेबलमध्ये 7 कॉलम असणार. आणि अशा रीतीनं जो आपण ट्रूथ टेबल बनवला तो तुमच्या समोर आहे. यामध्ये 7 आपण कॉलम घेतलेत, 1 2 3 4 5 6 अँड 7 आणि 4 रोज 1 2 3 4 अशा 4 रोज आपण घेतलेल्या आहेत. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्टेटमेंट फर्स्ट P आहे, त्यानंतर आहे Q. म्हणून तक्त्यामध्ये पहिला कॉलम Pचा, दुसरा कॉलम Qचा करायचा, हे लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यामध्ये जर 4 रोज आहेत 1 2 3 आणि 4, तर त्यापैकी 2 म्हणजे निम्म्या रोज Tच्या, तर 2 Fच्या घ्यायच्या. Pमध्ये पहिल्या कॉलममध्ये 2T आणि 2F. दुसरा कॉलम आहे Qचा. या Qमध्ये काय करतो आपण, याच्याही निम्मे T घेतो. आता इथं जर 2 आहे T, तर त्याचे निम्मे म्हणजे 1 आणि ते घ्यायचे अल्टरनेटिव्ह TF TF. अशा रीतीनं सेकंड कॉलम आपला तयार झाला. आता थर्ड कॉलम हा आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्याकडे बघून आपण एक एक कॉलम ठरवतो, हे नीट लक्षात घ्या. ह्या प्रूफमध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला निगेशन ऑफ Q दिसतोय, निगेशन ऑफ P पण दिसतोय. म्हणजे सर्वप्रथम आम्हाला P आणि Q नंतर हे निगेशनचे कॉलम बनवून घ्यावे लागतील. म्हणून आपण काय केलं माहिती का, या ट्रूथ टेबलमध्ये तिसरा जो कॉलम आहे तो निगेशन ऑफ Pचा आहे, चौथा जो कॉलम आहे तो निगेशन ऑफ Qचा आहे. कारण ही आमची रिक्वायरमेंट आहे. त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये हे निगेशनचा उल्लेख आला आहे म्हणून आपण त्यांचे निगेशन काढतोय. म्हणून Pचा निगेशन काय होईल, Tचा F, Tचा F, Fचा T, T. हे झाले त्यांचे निगेशन. अपोजिट करतो ना आपण निगेशन म्हणजे. आता Qचं निगेशन काय होईल, Tचा F, Fचा T, Tचा F, Fचा T. हे Qचे निगेशन झाले. त्यानंतर आम्हाला काय गरज आहे ते बघून घेऊया. मग आम्हाला ह्या प्रूफमध्ये P अँड निगेशन ऑफ Q हे बनवून घ्यावं लागेल आणि त्यानंतर निगेशन ऑफ P ऑर Q हा कॉलम आपल्याला बनवावा लागेल आणि त्यानंतर हे दोन्ही कॉलम एकत्र करून डबल इम्प्लिकेशन वापरून
आपल्याला हा लास्ट कॉलम बनवावा लागेल. म्हणून पहिल्यांदा आपण हा कॉलम बनवून घेऊ. 5वा कॉलम आहे तो P अँड निगेशन ऑफ Q. आता तुम्हाला अँडचा रूल माहिती आहे. अँड जर मध्ये कनेक्टिव्ह वापरला असेल तर फर्स्ट आणि सेकंड हे दोन्हीही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स हा नियम लक्षात ठेवायचा. म्हणजे P अँड निगेशन ऑफ Q या दोन कॉलमकडे बघा. हा P या इथे बघा आणि निगेशन ऑफ Q इथे आहे. तर हे दोन्हीही जर ट्रू असतील तरच तुला ट्रू लिहायचं आहे, अदरवाईज फॉल्स लिहायचं आहे. आता पहिल्या रो मध्ये तू बघशील ते इथं T आहे, इथं F आहे, म्हणजे इथं येणार F. इथं T तरच इथं T येणार हे तुला माहिती आहे. म्हणून T विल गिव्ह यू T. F अगेन F, T अगेन F. कारण जोपर्यंत T तुला दिसत नाही तोपर्यंत तू T लिहायचा नाही. काय लिहायचा? F. सेकंड कॉलममध्ये फक्त T आहे म्हणूनच मी इथं T लिहिला. त्यानंतर आम्हाला बनवायचं आहे निगेशन ऑफ P ऑर Q. म्हणजे आपल्याला ऑरचा रूल वापरावा लागेल. हे बघ मी इथं ऑरचा रूल दाखवला आहे. P ऑर Q कधी असतं? जेव्हा दोन्हीही F असतात तेव्हा F, नाहीतर T लिहायचा. मग निगेशन ऑफ P कुठे? हे बघा हा इथं. ऑर Q कुठे? हे बघा इथं. म्हणजे हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हे लक्षात ठेव. क्रमवारी बघ. निगेशन ऑफ P ऑर Q म्हणजे पहिल्यांदा हा घ्यायचा मग हा. मग ह्यामध्ये तुला सांगितलं दोन्हीही F असतील तर F, अदरवाईज ट्रू. मग आता हे दोन्ही आहेत का F? नाही, मग इथं T लिही. हा आणि हा F आहेत का? येस, मग इथं F लिही. हे दोन्ही F आहेत का? नाही, T लिही. हे दोन्ही F आहेत का? नाही, T लिही. अशा रीतीने निगेशन ऑफ P ऑर Q चा हा झाला कॉलम. आणि फायनली तुला या दोघांमध्ये म्हणजे ह्याच्यात आणि याच्यात डबल इम्प्लिकेशनचा रूल वापरायचा आहे. म्हणून तुला माहितीसाठी इथे मी डबल इम्प्लिकेशनचा रूल पण दिला. बोथ हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू देन T, अदरवाईज फॉल्स. म्हणजे ह्या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन घेत असताना जर दोन्हीही सारखेच असतील, एक तर हा T तर हा T, हा F तर हा F, तर तू लिहायचं T, अदरवाईज लिहायचं F. आता हे दोन्ही सारखे आहेत का? नाही, मग लिही F. हे दोन्ही सारखे आहेत का? नाही, मग लिही F. हे दोन्ही सारखे आहेत का? नाही, मग F. हे दोन्ही सारखे आहेत का? नाही, मग F. म्हणजे ऑल एंट्रीज इन कॉलम नंबर 7 आर F. नेक्स्ट जो टॉपिक मित्रांनो आपण बघणार आहोत तो आहे टॉटोलॉजी अँड कॉन्ट्राडिक्शन. तर टॉटोलॉजी म्हणजे काय आणि कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय ह्याच्या डेफिनेशन बघून आपण त्यांचं एक एक उदाहरण बघूया. टॉटोलॉजी, ए स्टेटमेंट which is always true for all possible values of its propositional variables is called a tautology. It is denoted by T. म्हणजे तुम्ही जेव्हा टेबल बनवता त्या टेबलमध्ये फायनल कॉलम, शेवटचा कॉलम सगळीकडं ट्रूथ व्हॅल्यू T दिसत असतील तर अशा टेबलला किंवा अशा त्या प्रोपोजिशनल स्टेटमेंटला तुम्ही टॉटोलॉजी म्हणणार. म्हणजे त्याच्या फायनल कॉलममध्ये, त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या फायनल कॉलममध्ये सगळीकडं T ही ट्रूथ व्हॅल्यू दिसली तर तुम्ही म्हणणार की हे टॉटोलॉजी आहे आणि त्याला आपण T न डिनोट करतो हे तुला माहिती. त्यानंतर डेफिनेशन बघूया कॉन्ट्राडिक्शनची. A statement which is false for all possible values of its propositional variables is called a contradiction. It is denoted by F. आता जेव्हा तुम्ही एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचं
ट्रूथ टेबल बनवता आणि त्याचा फायनल कॉलम सगळीकडे तुम्हाला एफ 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 दिसत असेल ऑल एंट्रीजला, तर याचा अर्थ ते कॉन्ट्रडिक्शन आहे, तो स्टेटमेंट पॅटर्न कॉन्ट्रडिक्शन आहे, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे कंटिंजन्सी. हे कंटिंजन्सी याचा अर्थ जेव्हा तुम्ही स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल बनवता आणि तुम्ही बघता फायनल कॉलममध्ये, लास्ट कॉलममध्ये नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन असं तुम्हाला आढळतंय. म्हणजे ज्यामध्ये टी आणि एफ हे दोन्हीही मिक्स स्वरूपात आढळतात. म्हणजेच कुणीही टी 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 नसून किंवा कुणीही एफ 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 नसून टी आणि एफ हे दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही त्या ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलममध्ये बघता तेव्हा त्याला तुम्ही कंटिंजन्सी असं म्हणता. म्हणजे ते नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, ते टॉटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रडिक्शन पण नाही, अशा स्टेटमेंट पॅटर्नला तुम्ही कंटिंजन्सी असं म्हणणार. आता आपण खरं तर याचं एक उदाहरण बघूया. एक्झाम्पल नंबर 1 बघ. शो दॅट फॉलोविंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. आणि हा स्टेटमेंट पॅटर्न तुला दिले. ह्याचा ट्रूथ टेबल बनवण्यापूर्वी आपण याच्यातले नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स हे ठरवत असतो किंवा बनवत असतो आणि त्यानंतर त्याचा ट्रूथ टेबल बनवतो. वास्तविक पाहता हे लिहिणं आवश्यकच आहे असं नाही. हे तुमच्या माहितीसाठी की तुम्हाला कळावं आपण 7 कॉलम घेतले तर का घेतले, कसे घेतले, कोणी एखादा कॉलम आपल्याकडून राहिला का, असं होऊ नये यासाठी मी हे स्टेप वाईज तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा, नंबर ऑफ स्टेटमेंट. आता ह्या स्टेटमेंट पॅटर्नकडे नीट आपण बघतो. यामध्ये तुला आढळतंय पी आणि क्यू हे केवळ 2च स्टेटमेंट आढळतात. पी आणि क्यू व्यतिरिक्त तिसरं स्टेटमेंट कोण नाही. ते आपण एन ने डिनोट करत असतो. इज इक्वल टू 2 मी असं लिहिलं. मग नंबर ऑफ रोज हे नंबर ऑफ स्टेटमेंटवरून बनतं. 2चा n घात म्हणजे नंबर ऑफ रोज. 2चा n, n म्हणजे 2, म्हणजे 2चा 2 घात झाला 4. म्हणजे या टेबलमध्ये 4 रोज असणार हे निश्चित. राहिला प्रश्न नंबर ऑफ कनेक्टिव्ज तुला शोधायचे. बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ यामध्ये 4 वेळा कनेक्टिव्ज वापरलेले. भले ते सिमिलर असतील, तुम्ही सगळी मोजा. 1, 2, 3 आणि 4 म्हणून तुम्ही इथे नंबर ऑफ कनेक्टिव्ज हे या क्रमाने आहेत आणि ते 4 आहेत. मग नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ स्टेटमेंट्स प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्ज विल गिव्ह यू नंबर ऑफ कॉलम्स. 2 स्टेटमेंट आहेत आणि 4 कनेक्टिव्ह आहेत, टोटल झाली 6. सो या ट्रूथ टेबलमध्ये 4 रोज असणार आहेत आणि 6 कॉलम असणार आहेत, एवढं लक्षात. मित्रांनो, आपण 6 कॉलम असणारा हा ट्रूथ टेबल असं बनवणार आणि 4 रोज. पहिला कॉलम पीचा, दुसरा कॉलम क्यूचा. पी मध्ये 4 एंट्रीज आम्हाला द्यायच्यात म्हणून 2 2 2 फॉल्स, दॅट इज टी टी एफ एफ. मग क्यूला याच्या निम्मे टी, इथं 2 टी आहेत म्हणजे एकच, म्हणजे 1 टी 1 एफ, 1 टी 1 एफ असं देत नाही. त्यानंतर निगेशन ऑफ पी आम्हाला स्टेटमेंट पॅटर्नमध्ये दिसला म्हणून आपण पीचं निगेशन बनवून घेतलं. त्यानंतर आम्हाला खरं तर निगेशन ऑफ पी अँड क्यू पाहिजे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये, आम्ही हे बघतोय. मग पहिल्यांदा तुम्हाला पी अँड क्यू बनवून घ्यावा लागेल म्हणून हा पी अँड क्यू बनवून घेतला. अँडचा रूल तुला माहिती आहे. हे बघ, हा पी हा क्यू, दोन्हीही ट्रू असतील तरच ट्रू असतो, अदरवाईज फॉल्स. फॉल्स फॉल्स फॉल्स. मग ह्याचं निगेशन करून घेतलं म्हणजे अपोजिट केलं हे तुला माहिती आहे. त्यानंतर फायनली जे आम्हाला प्रूव्ह करायचं आहे त्यामध्ये असं दिसतंय निगेशन ऑफ पी एम्प्लाइज निगेशन ऑफ पी अँड क्यू. म्हणजे हा म्हणजे पी आणि निगेशन ऑफ पी अँड क्यू ह्याचं इम्प्लिकेशन. म्हणजे ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करत असताना यावरून तुला
ट्रूथ व्हॅल्यू या टेबलच्या लिहायचे आहेत, तर त्या अशा इम्प्लिकेशनचा रूल, आणि इम्प्लिकेशनचा रूल असं सांगतो, पहिला टी आणि दुसरा एफ असेल तर एफ लिहायचं, अदरवाईज टी लिहायचं. म्हणजे हे इथलं घ्यायचं बरं का. निगेशन ऑफ पी म्हणजे हा हा पहिला तर हा दुसरा. या दोघांमध्ये हा पहिला आहे, हा दुसरा आहे. जर पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. आणि अशी कंडिशन, हा पहिल्यावाला ट्रू कुठे, इथे इथे, पण दुसऱ्यावाला फॉल्स नाही आहे. म्हणजे यात कोणीही फॉल्स येणार नाही. पहिला ट्रू पाहिजे, दुसरा फॉल्स पाहिजे, तर फॉल्स लिहायचा आहे. पण असा पहिला ट्रू इथं आहे पण दुसरा फॉल्स इथं नाही ना, त्यामुळे इथं एफ येणार नाही, सगळे टी आले. अशा रीतीनं आपण लिहिलं बघ. कॉलम 6 shows all truth values are t. Therefore given statement pattern is tautology. जर सगळेच टी असतील तर याला आपण टॉटोलॉजी म्हणतो, असं डेफिनेशन पाहिलं. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न हा टॉटोलॉजी आहे हे निश्चित. सेकंड एक्झाम्पल बघ बरं का. शो दॅट फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन. आणि स्टेटमेंट पॅटर्न तुला हा दिलेला आहे. अर्थात ह्याचा टेबल आपण बनवणार. टेबल बनवण्यापूर्वी तुला माहिती आहे आपण नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम शोधून काढत असतो. मग ते आपण सुरुवात करूया. नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत यामध्ये, 2, म्हणून त्याला आपण n=2 म्हणणार. यावरून नंबर ऑफ रोज कसं लिहितो आपण, 2n. n किती आहे, 2, सो 2 दॅट इज 4. म्हणजे या टेबलमध्ये 4 रोज असणार आहेत. आता आपल्याला नंबर ऑफ कनेक्टिव्ह शोधायचे असतात. कनेक्टिव्ह बघा, 1, 2, 3, 4, हे 4 कनेक्टिव्ह यामध्ये आहेत. म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स कसे बनवतो आपण, नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्ह. नंबर ऑफ कनेक्टिव्ह 4, नंबर ऑफ स्टेटमेंट 2, टोटल 6. म्हणजे या ट्रूथ टेबलमध्ये 6 कॉलम असणार आहेत. तर मित्रांनो, असा 6 कॉलम असणारा आणि 4 रोज असणारा टेबल मी बनवला. पहिला पी, दुसरा क्यू, हे तुला माहिती आहे. 4 रो असतील तर 2 टी असणार, 2 एफ असणार. मग क्यूमध्ये अल्टरनेट टी एफ आपण कसं लिहितो तुला माहिती आहे. इथं पहिले 2 टी आहेत, मग निम्म करायचं त्याचं, म्हणजे एकच टी, आणि मग असं हे अल्टरनेट द्यायचं, टी एफ. हा झाला क्यूचा कॉलम. त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आम्हाला निगेशन ऑफ क्यू दिसतोय, म्हणून या क्यूचं आपण निगेशन बनवून घेतलं. निगेशन केलं म्हणजे क्यूच्या अपोजिट व्हॅल्यूज इथं आपण लिहिल्या. त्यानंतर आम्हाला त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये पी इम्प्लाइज क्यू दिसतंय, म्हणून आपण पी इम्प्लाइज क्यू लिहिलेलं आहे. इम्प्लिकेशनचा रूल तुला माहिती आहे की पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग आता पहिला ट्रू दुसरा फॉल्स या इथे आहे, म्हणजे हा फॉल्स असणार. बाकी कोणीही पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स नाहीत, म्हणून सगळे टी 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 मी लिहिले. केवळ पहिला ट्रू दुसरा फॉल्स या दोघांमध्ये इथं दिसतो, म्हणूनच या रोमध्ये मी एफ लिहिला. आता हा झाला पी इम्प्लिकेशन क्यूचा कॉलम. त्यानंतर स्टेटमेंट पॅटर्नमध्ये तू बघतोयस पी अँड निगेशन ऑफ क्यू सुद्धा दिसतंय. मग पी अँड निगेशन ऑफ क्यू आपण बनवून घेऊ. पी हे बघ हा कॉलम, निगेशन ऑफ क्यू हा कॉलम. म्हणजे या 2 कॉलममध्ये तुला अँडचा रूल वापरायचा. या 2मध्ये अँडचा रूल काय सांगतो, दोन्हीही ट्रू असतील तरच इथं ट्रू लिही, अदरवाईज फॉल्स लिही. मग आता दोन्हीही ट्रू मला सेकंड कॉलममध्ये दिसतात, म्हणून मी फक्त सेकंड कॉलममध्ये टी लिहिलं, अदरवाईज सगळीकडं फॉल्स 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 लिहिलं. हे नीट लक्षात ठेव. टी विल गिव्ह यू टी, अदरवाईज धिस फॉल्स अँड फॉल्स. हे तुझ्या लक्षात आलं. आता स्टेटमेंट पॅटर्नचा हा भाग
सिक्स्थ कॉलम दॅट इज लास्ट कॉलम. तो काय सांगतो, पी इम्प्लाइज क्यू, म्हणजे बघ हा चौथा कॉलम. अँड पी अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे पाचवा कॉलम. म्हणजे ह्या दोन कॉलममध्ये अँडचा रूल वापरायचा. अँड काय सांगतो, पहिला ट्रू दुसरा पण ट्रू, तरच इथं ट्रू. अँडचा रूल सांगतो पहिला ट्रू दुसरा पण ट्रू, तर इथं ट्रू लिहायचा, अदरवाईज फॉल्स लिहायचा. हा पहिला, दोन्हीही ट्रू नाहीत म्हणून इथं मी फॉल्स लिहिलं. हे दोन्हीही ट्रू नाहीत म्हणून मी इथं फॉल्स लिहिलं. हे दोन्हीही ट्रू नाहीत म्हणून फॉल्स फॉल्स. अशा रीतीनं लास्ट कॉलम सांगतो सगळेच एफ. आणि जेव्हा असं घडतं तेव्हा आपण स्पष्ट शब्दात लिहितो कॉलम 6 म्हणजे लास्ट कॉलम फ्रॉम ट्रूथ टेबल अबव shows all the truth values are F, hence given statement pattern is contradiction. आपण एक कंटिंजन्सीचं उदाहरण बघूया. एक्झाम्पल नंबर 3 असं आहे, शो दॅट फॉलोविंग स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिंजन्सी. किंवा तुम्हाला स्टेट वेदर दिस इज टॉटॉलॉजी ऑर कॉन्ट्रॅडिक्शन असं सुद्धा विचारतील. पण जेही काही विचारलं त्याचा पहिल्यांदा आपण ट्रूथ टेबल बनवणार. सो निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लिकेशन पी या स्टेटमेंट पॅटर्नचा सर्वप्रथम ट्रूथ टेबल बनवा. हिअर नंबर ऑफ स्टेटमेंट एन 2 आहेत म्हणून नंबर ऑफ रोज किती येणार, तर 2चा n घात म्हणजे 2चा 2 म्हणजे 4. त्यानंतर नंबर ऑफ कनेक्टिव्स किती आहेत, तू या स्टेटमेंट पॅटर्नकडे पाहिलं, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, 3च कनेक्टिव्ह यामध्ये आहेत. म्हणजे नंबर ऑफ कॉलम आपण कसं लिहितो तुला माहिती आहे, नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्ह. नंबर ऑफ स्टेटमेंट 2 आहेत, नंबर ऑफ कनेक्टिव्ह 3 आहेत, टोटल झाली 5. म्हणजे या टेबलमध्ये 4 रो आणि 5 कॉलम असणार आहेत. तर मित्रांनो, अशा 5 कॉलम आणि 4 रोचा हा मी टेबल बनवून घेतला. या टेबलमध्ये पहिला कॉलम असतो पीचा, दुसरा कॉलम असतो क्यूचा. आता ह्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण कशा लिहितो हे तुला माहिती आहे. या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये मला निगेशन ऑफ पी दिसला म्हणून या पीच्या मी निगेटिव्ह व्हॅल्यूज इथे लिहिल्या. त्यानंतर मला क्यू डबल इम्प्लिकेशन पी दिसतोय म्हणजे हा क्यू आणि हा पी या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन लिहायचं. डबल इम्प्लिकेशनचा रूल तुला माहिती आहे, जर दोन्हीही सिमिलर व्हॅल्यू असतील, पीमध्ये आणि क्यूमध्ये सिमिलर व्हॅल्यू असतील तरच टी लिहायचं, अदरवाईज फॉल्स. दोन्हीही टी तर टी, किंवा दोन्हीही फॉल्स म्हणजे सिमिलर आहेत तरी टी, अदरवाईज फॉल्स. वेगळ्या व्हॅल्यूज असल्या की फॉल्स. आणि फायनली ते जे स्टेटमेंट पॅटर्न आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लिकेशन पी, हा कॉलम तयार करताना नीट बघ, हा निगेशन ऑफ पी कुठे आहे, हे बघा, म्हणजे थर्ड कॉलम. ए कुठे आहे, फोर्थ कॉलम. या दोघांमध्ये आम्हाला इम्प्लिकेशनचा रूल वापरायचा. म्हणजे इम्प्लिकेशनचा रूल काय सांगतो तुला माहिती आहे, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स, अदरवाईज टी. पहिला टी आहे का, नाही, मग इथं फॉल्स लिहायचं नाही, टी. पहिला टी आहे का, नाही, मग इथं फॉल्स लिहायचं नाही. पहिला टी आहे का, हो. दुसरा एफ आहे का, येस, तरच इथं एफ लिहायचं. पहिला टी दुसरा एफ तर एफ असा इम्प्लिकेशनचा रूल सांगतो. म्हणजे इथं टीच येणार. अशा रीतीनं मी हे तुम्हाला दाखवलं आहे की कशाला काय लिहायचं ते तुम्हाला पाठ असलं पाहिजे. मग आपण म्हणणार कॉलम 5 शोज दॅट the truth values are T and F. That is, the statement pattern is neither tautology nor contradiction. म्हणजे hence it is contingency. म्हणजे लास्ट कॉलम बघ ना, 5th, इथं सगळेच टी आहेत का, नाही, हा एफ आलेला आहे. सगळेच एफ आहेत का, नाही, हे टी आलेले आहेत. म्हणजे हे नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन. आणि अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा त्याला आपण कंटिंजन्सी असं म्हणत असतो. नेक्स्ट कॉन्सेप्ट आम्हाला बघायची आहे ती आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्सची.
म्हणजे लॉजिकली इक्विव्हॅलन्स ते स्टेटमेंट पॅटर्न आहेत का, हे आम्हाला कधी कधी विचारत असतात. तर आपण कसं लिहिलं, टू प्रपोजिशन्स पी पी क्यू आर एस असे आहेत अँड क्यू पी क्यू आर एस असे आहेत, आर सेड टू बी लॉजिकली इक्विव्हॅलंट और फक्त इक्विव्हॅलंट इफ both the propositions P and Q have the same truth values. म्हणजे या दोन्ही प्रपोजिशन्समध्ये सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज सेम असतील तर हे दोन्हीही आपण इक्विव्हॅलंट आहेत, म्हणजे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं म्हणणार. म्हणजे सर्वप्रथम याचा पीचा क्यूचा आपण ट्रूथ टेबलमध्ये उल्लेख करत असतो आणि मग त्या दोन्हीही कॉलममधल्या ट्रूथ व्हॅल्यूज जर सेम आल्या तरच तुम्ही त्याला म्हणणार लॉजिकली हे इक्विव्हॅलंट आहे. आता ट्रूथ व्हॅल्यूज व्हॉट एव्हर मे बी, द ट्रूथ व्हॅल्यूज असाइन्ड टू द सब स्टेटमेंट व्हेरिएबल्स, म्हणजे त्या स्टेटमेंट व्हेरिएबलला तुम्ही काय ट्रूथ व्हॅल्यू दिल्या त्याला महत्त्व नाही, किंवा काय आल्या त्यालाही महत्त्व नाही, फक्त त्या सेम आल्या पाहिजे हे असं आपण म्हणणार. म्हणजे हा स्टेटमेंट पॅटर्न आहे, म्हणजे हा प्रोपोजिशन आहे पी, जो की पी क्यू आर एसचा आहे, सिमिलर आहे क्यू असं आपण म्हणणार, किंवा डायरेक्टली प्रोपोजिशन पी इज सिमिलर किंवा इक्विव्हॅलंट प्रोपोजिशन क्यू असं आपण त्याला म्हणणार. सो फॉर एक्झाम्पल, प्रूव्ह द फॉलोविंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. हे प्रपोजिशन आहे, इक्विव्हॅलंट हे प्रपोजिशन आहे, तर हे दोन प्रपोजिशन्स इक्वल आहेत, इक्विव्हॅलंट आहेत, हे आम्हाला ट्रूथ टेबलनं प्रूव्ह करायचं आहे. तर बघा बरं का, ह्याकडं नीट जर तुम्ही पाहिलं तर त्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला आठवल्या पाहिजे. यामध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत, याच्यात 2 आहेत, अर्थात इथं पण 2च असणार, म्हणून आपण 4 रोज केले. आता हे कसं आपण करतो तुला माहिती आहे, 4 रोज का झाल्या हे तुला कळतंय. त्यानंतर आपण 6 कॉलम का घेतले, तर 1, 2, 3 आणि 4 हे 4 कनेक्टिव्ज आहेत आणि 2 स्टेटमेंट आहेत. याचा अर्थ टोटल झाली 6. 2 स्टेटमेंट, 4 कनेक्टिव्ह, टोटल झाली 6, म्हणून मी 6 कॉलम केले. आता हे तुला चांगलं माहिती आहे. मग पहिला कॉलम पीचा असतो, तो TTFFचं का लिहिला तुला माहिती आहे. दुसरा कॉलम क्यूचा असतो, तो TFTF का लिहिला हेही तुला माहिती आहे. मग ह्यामध्ये तुला इथं निगेशन ऑफ क्यू दिसतोय, म्हणून तो पहिल्यांदा निगेशन ऑफ क्यूचा कॉलम बनवून घेतला, तो कॉलम नंबर 3 आहे. हे निगेशन ऑफ क्यू म्हणजे ह्याचं निगेशन लिहिलंय, हे तुला आता कसं लिहिलं कळतंय. त्यानंतर या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये मला पी डबल इम्प्लिकेशन क्यू दिसतोय, म्हणून मी पहिल्यांदा हे बनवून घेणार आणि त्याचं निगेशन करणार. हे बघ, पहिल्यांदा मी डबल इम्प्लिकेशन बनवून घेतलं आणि मग त्याचं निगेशन बनवून घेतलं. हे या इक्विव्हॅलन्स रिलेशनची लेफ्ट हँड साईड झाली, म्हणून तो बनवून घेतला. त्यानंतर मला पी आणि निगेशन ऑफ क्यूचं डबल इम्प्लिकेशन पाहिजे, ती आहे राईट हँड साईड, म्हणून मी पी म्हणजे हा आणि क्यू म्हणजे हा, यामध्ये डबल इम्प्लिकेशनचा रूल वापरला आणि 6th कॉलम बनवून घेतला. अशा रीतीने तुम्ही जर 5th कॉलम म्हणजे लेफ्ट हँड साईडचं प्रोपोजिशन आहे, तर 6th कॉलम म्हणजे राईट हँड साईडचं प्रोपोजिशन आहे, हे दोन्हीही तुम्ही प्रोपोजिशन्स बघताल तर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आहे. एफ एफ, टी टी, टी टी, एफ एफ, म्हणजे या प्रोपोजिशनचं आणि या प्रोपोजिशनच्या ट्रूथ व्हॅल्यूज सेम आल्यात, म्हणून आपण तसा उल्लेख करणार. कॉलम 5 and 6 both columns are identical, therefore negation of P double implication Q is identical. P double implication negation of Q हे proved असं आपण म्हणणार आहोत. धन्यवाद.